हे नेमकं आजचं मरण उद्यावरती ढकलण्याच्या अनुषंगाने होतं का नेमकं या संदर्भात जी त्यांची प्रॅक्टिस होती त्या संदर्भात काय तुम्ही म्हणता? आमच्या सगळ्याच्या हिशोबानं तेच होतं, आजचं मरण उद्या ढकलण्यात येत होतं. परंतु ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, ह्या सगळ्या प्रकरणावरून त्यांना एक गोष्ट जाणवली असेल की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करते तर जे इथलं प्रशासन आहे, मग ते पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल किंवा विविध हे जे प्रशासन आहेत ते हे प्रशासन हे सगळे खंडणीखोर लोक कशा पद्धतीनं म्हणजे इथं त्याची वागणूक किंवा जे ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल. त्याचे म्हणजे पश्चाताप झालेल्या गोष्टीचा हे बिलकुल आत्ता पण मागं पण सांगितलं तुम्हाला की झालेल्या गोष्टीवर पश्चाताप किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका जर असल्या तर ते मान्य करून माणूस पुढं चालला तर त्या माणसाला कुठंतरी स्वीकारलं जातं. परंतु ह्याच्यामध्ये आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठंही या गोष्टीचा पश्चाताप नाही, कुठंही या गोष्टीला हे इतके अमानवीय आहेत की ह्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाचा विषय मला आज तरी वाटतं सगळी परिस्थिती बघून की नाही, यांना फक्त आता काही गोष्टी बोलता येत नाहीत, त्या गोष्टी झाल्या की बाकीचं लोकांच्या जीवाचं निष्पाप लोकांचं कुठलंही देणं घेणं नव्हतं हे परत एकदा सिद्ध झालं. वाल्मिक कराड हे या कटामध्ये संपूर्ण हे सहभागी आहेत असं देखील ड्राफ्टमध्ये घेण्यात आलं. नेमकं मास्टर माइंड या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कोण तुम्हाला नाही, मुख्य आरोपी आणि जे मास्टर माइंड आहे ते सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, तपासातून ते पुढं आलेलं आहे. कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो. ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे, परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे, 2 नंबरचा आरोपी कोण आहे, 1 ते 7 आरोपी कोण आहेत हे जी टीम होती CID SITची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्या